बातमी अमरावतीत अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथे जातीय दंगल झाल्यानंतर अचलपूर, परतवाडा, कांडली आणि देवमाळी या ठिकाणी संचारबंदी लावण्यात आली. या संचारबंदीचा तिसरा दिवस असून संचारबंदीमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. कालपासून वेगवेगळ्या वेळात संचारबंदी शिथिलता देण्यात आली होती. आज सकाळी 6 ते 9:30 वाजेपर्यंत म्हणजेच 3.5 तासाची शिथिलता जी ती देण्यात आली होती. आणि यावेळी नागरिकांनी जीवनावश्यक गोष्टींची खरेदी केली. लवकरात लवकर जनजीवन सुरळीत व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. बोलूयात आमचे अमरावतीचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याबरोबर आहेत. संजय, सकाळी 6 ते 9:30 वाजेपर्यंत संचारबंदी ती शिथिल करण्यात येते, पण येणाऱ्या कालावधीत लवकरच ही सबंध संचारबंदी जी आहे ती काढण्याच्या बाबत काही निर्णय घेतला जाऊ शकतो का? विशाल, आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 दिवसापासून आज हा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी ही अचलपूर आणि परतवाडा शहरात संचारबंदी कायम ठेवण्यात आली. मात्र गेल्या 2 दिवसापासून आपण पाहू शकतो की त्या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. लोकांच्या घरात भाजीपाला नव्हता. काही लोकांकडे जे हातावर आणणारे, हातावर खाणारे जे मजूर आहेत त्यांच्याकडे किराणा नव्हता. म्हणून प्रशासनाने त्यांच्यासाठी सकाळी 6 वाजतापासून सायंकाळी 9:30 वाजेपर्यंत संचारबंदीमध्ये सूट देण्यात आलेली आहे. असे आदेश जे आहे ते अचलपूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी काढलेले आहे. त्यामुळं सर्वसामान्य माणूस जो आहे, सर्वसामान्य माणूस आज बाहेर निघाला आणि त्याने जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. मात्र आता जे तुर्तास जी परिस्थिती आहे ती शांतता त्या ठिकाणी आहे. आज संपूर्ण या संचारबंदीचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतर संचारबंदी हटवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. मात्र तुर्तास पूर्णपणे संचारबंदी हटवली जाणार नाही. ही टप्प्याटप्प्याने संचारबंदी हटवण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. सुरुवातीला केवळ दिवसभरासाठी संचारबंदी हटवली जाईल, मात्र रात्रीची संचारबंदी कायम राहील आणि नंतर हळूहळू संचारबंदी जी आहे ती पूर्णतः शिथिल करण्यात येईल. विशाल, धन्यवाद संजय या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे सध्याला परिस्थिती अजूनही काहीशी नियंत्रणात नसल्या कारणाने किंवा आपण असं म्हणूयात की काळजीचा एक भाग म्हणून संचारबंदी जी ती कायम ठेवण्यात आलेली आणि संचारबंदीचा हा तिसरा दिवस अमरावतीत असल्याचं आपण पाहतोय. अचलपूर दंगल प्रकरणी आता पालकमंत्री यशोमती ठाकूरच मास्टर माइंड आहेत असा आरोप जो आहे तो भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे यांनी केला होता आणि याला आता यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं. अनिल बोंडे यांची आमदारकी गेल्याने ते विक्षिप्त वागतायत असं यशोमती ठाकूर म्हणाले. तरुणांना भडकवण्याचं काम सुरू असून बोंडे यांनी दंगलीसाठी तरुणांना प्रवृत्त केल्याचा आरोपही त्यांनी केला. विषय अनिल बोंडेचा, तर तो कोणाच्या खुट्याला बांधलेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरं त्याच्या प्रोफेशनला आणि त्याच्या डॉक्टर असण्याला हे सगळं काही शोभत नाही. स्वतःची पोरं तर बाहेर देशात पाठवून द्यायची आणि इथं जी सगळी जनसामान्य राहतात त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण करायची, अमरावतीमध्ये अस्वस्थता निर्माण करायची. अमरावतीची जनता यांना अजिबातच कधी माफ करणार.